कणकवली येथे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2-3 मिटिंगा उभाटा सेनेच्या झाल्या, त्याच्यामध्ये जे भास्कर जाधव म्हणून जे काय आमदार आहेत, म्हणजे ते आमदार त्यांना म्हणावं की नको हीच आज प्रश्न आहे. टीका एकमेकावर केली जाते, पण त्याला काही लिमिट आहे. ते लिमिट त्यांनी सोडलं आणि केवळ समाजात असंतोष पसरवावा इतकं घाणेरडं वक्तव्य राणेसाहेबांच्या फॅमिलीवर त्यांनी केलेलं आहे. राणेसाहेबांचा या जिल्ह्यामध्ये केवढा काम आहे हे काही बाजूला न ठेवता आम्हाला असं वाटतंय की भास्कर जाधवना भविष्यात मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडायला लागलेली आहेत. पण एक त्यांनी लक्षात ठेवावं की उभाटा सेनेमध्ये इतकं शक्य नाही आणि उभाटा सेनेला आम्ही BJP आणि महायुतीचे लोक सत्ता देतच नाही आहोत. 100% आमचीच सत्ता या महाराष्ट्रावर आणि देशावर येणार. मग हे जे एवढे उन्मत्त होऊन बोलत आहेत, असं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात इतकं उन्मत्त भाषण, इतकं उन्मत्त वक्तव्य कोणी केलेलं नाही. याची दखल खरं म्हणजे पोलीस खात्याने घ्यायला पाहिजे. पोलीस खात्याने त्याच्यावर FIR दाखवून त्या माणसाला अटक करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नाही तर यापुढे सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्हा किंवा या कोकणपट्टीत किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं खापर पूर्ण त्या भास्कर जाधव आणि उभाटा सेनेचे कार्याध्यक्ष की काय ते उद्धव ठाकरे यांनीच आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांच्यावरच खापर फोडणार आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भविष्यात निश्चितपणाने ह्या दोन्ही इलेक्शनमध्ये दाखवल्याशिवाय महायुतीचे लोक, भाजप आणि महायुतीचे संपूर्ण टीम दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर त्याला मात्र आमचा आग्रह आहे आणि आम्ही त्याच्यासाठी अजूनही पुढे आंदोलन करू. त्या भास्कर जाधववर पोलिसांनी FIR दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे. साहेब, आज तुम्ही एकीकडे त्यांचं आज पुतळ्याचं देखील दहन केलेलं आहे. हो, तो निषेध म्हणून प्रथमतः आम्ही पुतळ्याचं दहन केलं आणि पत्रकारांना सांगावं आणि तो आपल्याशी हितगुज करावं, बोलावं, प्रसिद्धी माध्यमांशी बोलावं ही आमची इच्छा होती. पुतळ्याचं दहन करण्यामागचं हे असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुतळा दहन करण्यापूर्वी आम्ही काय पब्लिसिटी केली तर आमचे असे अनुभव आहेत की पुतळा पोलीस घेऊन जातात. पण आम्हाला निषेधच व्यक्त करायचा होता म्हणून आम्ही प्रथम पुतळ्याचं दहन केलेलं आहे. साहेब, एकीकडे ते उद्धव साहेबांची जी सभा होती त्यावेळेला भास्कर जाधव 3 वेळा उद्धव असा उल्लेख केला या जाहीर सभेमध्ये. त्या वक्तव्याकडे तुम्ही कसे पाहता? नाही, त्याच्यातला अर्थच असा आहे, तो माणूस बेफाम झालेला होता. आता व्यसनात होता काय मला माहिती नाही. अनेक वेळा उद्धव असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ते अवसान आणून म्हणजे उसना म्हणजे कुत्र्याला वाघाचं कातडं घातल्यासारखा तो प्रकार होता आणि निश्चितपणाने त्यांना काहीतरी वेगवेगळी स्वप्न पडलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांची ही स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत हे आमचा निश्चय आहे. साहेब, आता तुम्ही एकीकडे ज्याचा निषेध करताय किंवा एकीकडे त्यांचा